विधानसभेचा निकाल लागून झाला तरी सत्ता स्थापन अजूनही पेंडिंग आहे। महायुतीत भाजप बहुमतात राहिल्याने एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि फडणवीस जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं आधीच जाहीर केलं। यावरून शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला हेही स्पष्ट झालं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चितच दिसतंय। मग घोडं अडलंय ते म्हणजे खाते वाटपावर। त्यातही एकनाथ शिंदे जोर लावतायत तो म्हणजे गृहमंत्री पदाचा। 2019 पासून शिंदेंना गृहमंत्री व्हायचंय, पण दरवेळी त्यांच्या हातून हे पद सुटतं। पण आता हे या निर्णयावर ठाम आहेत। फक्त गृहमंत्री पदच नाही तर महसूल पदासाठी देखील शिंदेंचा हट्ट आहे। पण भाजप हे दोन्ही खाते शिंदेंकडे द्यायला तयार नाहीये। त्यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वजनदार खात्यांची मागणी केली आहे। सगळ्यांचा जीव या गृह आणि महसूल खात्यातच का अडकलाय असा प्रश्न पडतो। असं काय आहे या दोन्ही खात्यात पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अनुजा। तर सगळ्यात आधी पाहूयात गृहमंत्री या पदाबाबत। कारण मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री पदानंतर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात प्रभावी पद असतं गृहमंत्री पद। आता मंत्रिमंडळात तसं पाहिलं तर सगळीच खाती महत्त्वाची असतात, पण खरा दबदबा असतो तो गृह खात्याचा। राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहमंत्र्यावर असते। राजकीय प्रतिस्पर्ध्यांसोबत सामना करताना पोलीस दलावर गृह खात्याला थेट नियंत्रण ठेवता येतं। तसंच गृह मंत्रालय अंतर्गत सुरक्षेत लक्ष ठेवणं, राज्याला सल्ला देणं, मनुष्यबळ, आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शनही गृह खातं करतं। राज्याचा पोलीस विभाग या खात्याच्या अखत्यारीत असतो, त्यामुळे कार्यकर्त्याचा पोलीस ठाण्याशी दररोजचा संबंध असतो। गृहमंत्री आपल्या पक्षाचा असेल तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पोलीस खात्यातील कामं सहसा अडत नाहीत। त्याचा फायदा पक्षवाढीसाठी होतो आणि तसंच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा समाजात मानही वाढतो। त्यामुळेच सरकार कोणत्याही आघाडी युतीचं आलं तरी गृह मंत्रालयासाठी रस्सीखेच सुरू होतेच। याशिवाय राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी सामना करताना पोलीस दलावर थेट नियंत्रण ठेवणं म्हणजे महत्त्वाचंच ठरतं। पण यात एक ट्विस्ट सुद्धा आहे। मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्यास ते गृह खात्यावर अप्रत्यक्षपणे नियंत्रण सुद्धा ठेवू शकतात, कारण सर्व प्रमुख निर्णयांना त्यांच्या परवानगीची आवश्यकता असते। उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि गृह विभागाचे पदाधिकारी महत्त्वाच्या बाबींवर मुख्यमंत्र्यांनाच अहवाल देत असतात। महायुतीच्या सरकारमध्ये गृह खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं आणि आता ते शिंदेंना स्वतःकडे हवंय। खरं तर 2019 पासूनच शिंदेंना गृहमंत्री व्हायचं होतं। उद्धव ठाकरेंचं सरकार असतानाच त्यांना गृह खातं हवं होतं, पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गृह खातं राष्ट्रवादीला गेलं आणि नगरविकास सेनेला आलं। म्हणून शिंदेंना यावेळी नगरविकास खात्यावरच समाधान मानावं लागलं होतं। नंतर 2022ला बंड करून ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा शिंदेंना गृह खातं मिळेल अशी अपेक्षा होती, पण फडणवीसांनी शिंदेंच्या हातात नारळ देऊन त्यांना मुख्यमंत्री केलं आणि उपमुख्यमंत्री बनून त्यांनी हे गृह खातं आपल्याकडेच ठेवून घेतलं। यावेळी देखील असं होतंय की काय अशी रुखरुख शिंदेंना आता लागलेली असली तरी भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी आणि हट्ट यात फरक असून तर्काच्या आधारे गृह खात्याचं वाटप होईल असं स्पष्ट केल्यानं गृह खातं तिसऱ्यांदा शिंदेंच्या हातून निसटण्याची शक्यता दिसतेय। आता मागचा इतिहास काढून पाहायचा झाला तर गृह खात्यापासून शिवसेना कायमच लांबच राहिल्याचं दिसलंय। 1995 मध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं। त्यात मुख्यमंत्रीपद सेनेकडे होतं तर उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे होतं। त्यामुळे गृहमंत्री भाजपचे गोपीनाथ मुंडे होते। 2014 ते 2019 या कालावधीत राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं। या सरकारमध्ये शिवसेना होती, पण ज्युनियर पार्टनर असलेल्या सेनेला गृहमंत्रीपद देण्यात आलं नाही। पण आता शिंदे या पदावर ठाम आहेत। यासोबतच शिंदेंना सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, उद्योग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ सुद्धा हवंय। राज्यातल्या एकूणच विकासात या सगळ्या खात्यांचा सर्वात मोठा सहभाग असतो। आता महसूल खात्याबद्दल काही बोलायचं झालं तर राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना आणि आर्थिक नियोजन तयार करण्याची जबाबदारी या खात्यावर असते। म्हणजे थोडक्यात सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी। एकूणच महाराष्ट्रातला रेव्हेन्यू या खात्यात जमा होत असतो। 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हाच्या खाते वाटपात महसूल हे काँग्रेसच्या ताब्यात गेलं आणि बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री झाले। 2022 मध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हा हेच खातं भाजपकडे गेलं। भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री झाले, तेव्हा हे खातं सेनेच्या नशिबी नव्हतं। पण आता शिंदे याही खात्यासाठी जोर लावतात। एकंदरीत पैसा आणि सुरक्षा अशा दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारी ही खाती आहेत। त्यामुळे आता ही दोन्ही महत्त्वाची खाती कुणाकडे जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लगावबत्ती हे YouTube चॅनल।